नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागातही आपण नेहमीसारख्याच एकदम कमी वेळात होणाऱ्या सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघतो आहोत. तर ह्या रांगोळ्या जेवढ्या काढायला सोप्या आहेत ना मैत्रिणींनो, तेवढ्याच त्या दिसायला पण खूप सुंदर आहेत आणि तुम्हालाही नक्कीच आवडणार आहेत या रांगोळ्या. तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल तुमच्या दारासमोर नक्की ट्राय करा. तशा तर चारही रांगोळ्या खूपच सोप्या सुटसुटीत आहेत. तुमच्या दारासमोर जर एकदम कमी जागा असेल तरीही तुम्ही या रांगोळ्या तिथे काढू शकतात. तर नक्कीच ट्राय करा रांगोळ्या. आणि कशा वाटल्या रांगोळ्या जाता जाता मला कमेंट करून नक्की सांगा. तसा तर आपल्याला खूप छान रिस्पॉन्स यायला लागला आहे आता. भरपूर मैत्रिणींच्या कमेंट्स येतात, खूप छान छान कमेंट्स करतात सर्व मैत्रिणी. त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे. मी प्रत्येकाला रिप्लाय देतच असते, पण कधी राहिलं घाई गडबडीत तर त्या सर्वांचं धन्यवाद आहे. ते वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात आणि रांगोळ्या ट्राय करतात. असेच तुम्ही दररोज दारासमोर रांगोळी काढत जा मैत्रिणींनो. खूप छान वाटतं आणि आपली परंपराही जपली जाते. तर आजच्या भागातल्या चारही रांगोळ्या खूपच सोप्या आहेत आणि कुणालाही काढता येतील अशाच आहेत. तुम्हाला सकाळी कितीही घाई गडबड असो, त्या घाई गडबडीत अगदी 10 ते 5 मिनटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत आणि तुमच्याकडे कमी कलर असतील तरीही तुम्ही ह्या रांगोळ्या काढू शकतात. तुम्हाला जर अशा सोप्या आणि रोज नवीन रांगोळ्या दारासमोर काढायला आवडत असतील मैत्रिणींनो, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर येईल आणि व्हिडिओ स्किप होणार नाही. आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही रोज दारासमोर नवीन रांगोळी काढायला मिळेल आणि रोज एक नवीन रांगोळी शिकायला मिळेल. एक नाही 4 रांगोळ्या शिकायला मिळतील, कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 3 ते 4 रांगोळ्या आणत असते. तर नक्कीच शेअर करा. आणि जेव्हा तुम्ही कमेंट्स करतात मैत्रिणींनो, तिथे एक हाईप नावाचा ऑप्शन येतो, HYPE हाईप. त्यावरही क्लिक करत चला, म्हणजे आपले व्हिडिओ अजून मैत्रिणींपर्यंत शेअर्स होतील. ही जी दुसरी रांगोळी आता आपण पुन्हा मिक्स झालेला कलर वापरला आहे आणि त्या टाईपमधलीच एक डिझाईन काढलेली आहे, पण थोडी वेगळी डिझाईन त्यात मी ॲड केलेली आहे. तुम्ही पण तुमच्या मनाने अशा डिझाईन्स तयार करू शकतात. बेस सेम वापरायचा, म्हणजे डिझाईन आपली जी बेसिक डिझाईन ती सेम ठेवायची आणि अजून त्यात एकदम नवीन डिझाईन ॲड करायची. असं तुम्ही तुमच्या मनाने पण रांगोळ्या तयार करू शकतात. एकदा तुम्हाला आयडिया आली ना की कशी रांगोळी काढली जाते काय, तर आपोआप आपल्याला रांगोळी शिकायला मिळते आणि आपोआप सुचत जातं माणसाला नवनवीन डिझाईन्स. तर नक्कीच रांगोळ्या तुम्ही दारासमोर ट्राय करत जा, म्हणजे आपोआप प्रॅक्टिस होईल. छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करायची मैत्रिणींनो. एक दिवस आपल्याला नक्कीच रांगोळी जमेल. भरपूर रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, जसे की आठवड्याच्या 7 दिवसांच्या रांगोळ्या देवघरात काढण्यासाठीच्या आणि दारासमोर काढण्याच्या. तुम्ही तेही व्हिडिओ नक्की चेक करा. त्या व्हिडिओंना पण भरपूर चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आपल्या. अधूनमधून मी असे 7 दिवसांचा व्हिडिओ एकाच याच्यात घेऊन येते असते, म्हणजे 7 दिवसांच्या रांगोळ्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवते. आणि अजूनही जर दारासमोर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली तर नक्की सुरुवात करा मैत्रिणींनो. खूप प्रसन्न वाटते रांगोळी काढल्यानंतर. चला तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ बघा, रांगोळ्या पूर्ण बघा. मी येते आणि अशाच रांगोळ्या घेऊन मी पुन्हा तुमच्यासाठी पुढच्या भागात येणार आहे. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत. तर नक्की येणारा व्हिडिओही चेक करा आणि आजच्या रांगोळ्याही तुम्ही तुमच्या दारासमोर काढून बघा. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होणार रांगोळी काढा आणि रोज एक नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.